नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बट्ट्यासाठी आंबट वरण कसं करायचं ते। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि घरची तुरीची डाळ घेतलेली आहे आणि सोबतच 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हे आपल्याला कुकरला टाकून शिजवून घ्यायचं आहे। तर कुकरमध्ये आपलं पाणी टाकून झालेलं आहे आणि साहित्य सुद्धा यामध्ये गरजेनुसार पाणी घातलेलं आहे। तर आता छानपैकी ही डाळ शिजून घ्यायची आहे। तर डाळ शिजेपर्यंत आपण समोरची तयारी करून घेऊया। पैकी आपलं वरण शिजलेलं आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमचे। यामध्ये आपल्याला घालायचे आहे सर्वप्रथम जिरे। तर सर्वप्रथम यामध्ये जिरे घातलेले आहे। याच बरोबर आपल्याला घालायची आहे मोहरी आणि हे छान तडतडल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। तर जिरे मोहरी छानपैकी तडतडलेले आहेत। यामध्ये घालूया आपण आलं लसणाची पेस्ट। तर आलं लसणाची पेस्ट सुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिमूटभर हिंग। तर इथं बघू शकता चिमूटभर हिंग घालत आहे मी। त्याचबरोबर घालायचे आहे काळी मिरी पूड आणि हे छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। तर सर्व जिन्नस छानपैकी फ्राय झालेले आहेत। यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडी हळदी पावडर, अर्धा चमच हळदी पावडर घातलेली आहे। याच बरोबर घालायचं आहे आपल्याला 2 चमच रोजच्या वापरातलं लाल तिखट। त्याचबरोबर घालायचं आहे आपल्याला 1 चमच कांदा लसूण मसाला। चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि यानंतर घालायचं आहे यामध्ये सांबार मसाला आणि छानपैकी याला फिरून घ्यायचं आहे। तर सर्व मसाले असे फ्राय झालेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही। मसाले फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे वरण जे आपण शिजून घेतलेलं होतं ते आणि त्यामध्ये घालायचं आहे गरजेनुसार पाणी। तर गरजेनुसार पाणी घालून घेऊया। तर यामध्ये गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी 1 इंच गुळाचा तुकडा। तर ते घालून घेऊया। यामुळे वरणाला चव अप्रतिम येते। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिंचेचा कोळ। ते इथं बघू शकता मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि छानपैकी हे वरण शिजून घ्यायचं आहे। आणि शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। तर छानपैकी असं आपण वरण शिजून घेऊया। तर रेडी आहे आपल्या बट्ट्यासोबत खाण्यासाठी आंबट तिखट गोड वरण। तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।